मुंबई सेंट्रल स्टेशनवर सकाळी 8:30ची वेळ होती. गर्दी, गोंगाट, गडबड. एका तरुण मुलीने, नीलमने, हात वर करून रिक्षा थांबवली. ती धावत आली आणि विचारलं, "भाई, ताडदेव जाल का?" रिक्षाचालक म्हणाला, "बस बाई, चल." रिक्षा सुरू झाली. नीलम अगदी तणावात होती. तिच्या डोळ्यात पाणी, हातात रिपोर्ट्स आणि पर्सच्या खालून थोडासा फुटका मोबाईल. रिक्षाचालक काही वेळ गप्प बसला, पण नंतर विचारलं, "सगळं ठीक आहे ना बाई?" ती म्हणाली, "बाबांना ॲडमिट केलंय. आज ऑपरेशन आहे. पैसे तर नाहीयेत पुरेसे, पण वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे." रिक्षा गतीने चालली, सिग्नल्स चुकवत, छोट्या गल्ल्यांतून मार्ग बदलत, तो वेळेत तिला ताडदेवच्या रुग्णालयात पोहोचवतो. मीटरवर भाडं होतं 118 रुपये. नीलमने पस उघडली. आत 100 रुपये आणि काही सुट्टे. ती गोंधळली. "माझ्याकडे आता फक्त 100 आहेत. मी नंतर पाठवते, प्लीज." रिक्षावाला क्षणभर काही बोलला नाही. मग फक्त हसून म्हणाला, "बाई, ही माझी फक्त फेरी नव्हती. ही एक माणूस म्हणून माझी जबाबदारी होती. तुम्ही जा आणि काळजी करू नका. बाबांचं ऑपरेशन नीट होईल." नीलम काही बोलू शकली नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हात जोडून त्याचा आभार मानलं. रिक्षावाला मात्र पुन्हा स्टँडकडे वळला, दुसऱ्या प्रवाशासाठी. ती घटना सोशल मीडियावर एका नर्सने शेअर केली होती, कारण तिने नीलमकडून ही गोष्ट ऐकली. पोस्ट व्हायरल झाली आणि काही दिवसांनी तीच रिक्षा ओळखून काही लोकांनी त्या चालकाला शोधून त्याचा सत्कार केला. पण जेव्हा त्याला विचारलं, "तुम्ही इतकं मोठं का केलं?" तो फक्त म्हणाला, "माझं नाव विजय आहे." पण खरं विजय तेव्हा वाटतो, जेव्हा आपण कोणाला वेळेवर मदत करू शकतो, न काही मागता, न काही गमावता.